नमस्कार मित्रांनो, एक स्वप्न पाहिलेलं होतं. लहानपणापासून मोठं होताना काहीतरी अनुभवलेलं होतं. मित्रांनो, लहानपणापासूनच गाण्याची आवड आणि एक इच्छा राहिली होती, जी अधुरी होती, की माझ्या मातीमध्ये, माझ्या माणसांमध्ये, माझ्या गावाच्या सगळ्यांसमोर काहीतरी सादरीकरण करता यावं, एखादा कार्यक्रम घेता यावा आणि हाच आनंद सगळ्यांना वाटता यावा म्हणून तुमच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मित्रांनो, तब्बल 1 वर्ष या कार्यक्रमाची तयारी माझी चालू होती. रेकॉर्डिंग चालू होतं, अभंग तयार झाला, गुरुदक्षिणा आणि गुरुदक्षिणाच तुमच्या भेटीला घेऊन आलोय. तात्यांचा सहवास लाभला, त्यांना समर्पित अभंग म्हणून हा माझा गुरुदक्षिणा अभंग तुमच्या भेटीला घेऊन येतोय. लोक किती बघतील हे माहिती नाही, पण तरी देखील हा प्रयत्न आहे की माझ्या गावातल्या लोकांना गाणं कसं बनतंय, गाण्यामध्ये कशा प्रकारचे वाद्य वाजवली जातात आणि त्या स्टुडिओचीच लोक मुंबईसनं पाहुणे घेऊन आलो माझ्या गावाकडे. पहिल्यांदाच मला वाटत होतं की माझे मुंबईचे मित्र सगळे माझ्या गावी यावेत, त्यांनी एन्जॉय करावा, त्यांना गाव आवडतं म्हणूनच त्यांना दाखवण्यासाठी आणि हा कार्यक्रम औचित्य साधून मी त्यांना मुंबईसनं गावी घेऊन आलोय. हा कार्यक्रम तुमच्या आशीर्वादानं खूप चांगल्या प्रकारे पार पाडायचा आहे. तर चला मग या कार्यक्रमाची सुरुवात करतोय तुमच्या समर्थ साथीनं आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं. तर चला मग कार्यक्रमाला सुरुवात करूया माझ्या छोट्याशा गावातून, बेडीव. मंगळवार दिनांक 11/2/2025 रोजी सायंकाळी आता या ठिकाणी आदरणीय अनुसया शंकर पाटील यांच्या हस्ते बेडीव येथे प्रदर्शित होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिग्दर्शक महेश कोळी मुंबई, संगीत संयोजक वैभव बोस मुंबई, ढोलकी वादक प्रशांत कोळी मुंबई, संदेश फडके कोकण संस्कृती चिपळूण या सर्वांची या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावच्या सरपंच सौभाग्यवती नमिता चंद्रकांत गुरव, डेप्युटी सरपंच श्री वसंत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य हिंदूराव कांबळे, रामचंद्र कांबळे आणि बेडीव, सावतवाडी, धनगरवाडा येथील सर्व ग्रामस्थ आणि हा कार्यक्रमाचं आयोजन अष्टविनायक तरुण मंडळ बेडीव यांनी केलेलं आहे. तर आज या ठिकाणी लक्ष्मीचा कार्यक्रम आहे. आपल्या गावचे सुपुत्र अजय सुरेश कांबळे यांच्या प्रयत्नातून आणि आवडीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरोखरच रिदम आर्टिस्ट आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्या बेगवडे गावचे सुपुत्र सचिन कांबळे आलेले आहेत आणि त्यांनी मला वाटते गेले 4-5 दिवस या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये लक्ष घालून हा कार्यक्रम पूर्ततेच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आमचे ढोलकी वादक आणि तबला नवाज वासुदेव विश्व, लहानपणापासूनच त्याला भजनाची, गायनाची आवड आणि त्या आवडीतून तो माझ्या वडिलांच्या बरोबर सोबत असायचा आणि त्यांच्याकडून त्याने मला वाटतंय गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा. जीवनामध्ये आपल्याला सर्वांना हायस्कूलमध्ये गुरु भेटतात, कॉलेजमध्ये गुरु भेटतात, पण आपला सुरुवातीचा जो पहिलीचा गुरु आहे, ज्यानं आपल्याला ज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली, त्याला आपण कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला कोणी जर विचारलं तर तुमचा गुरु कोण, तर तुमच्या डोक्यात, तुमच्या लक्षात पहिलीचा गुरु असणार आहे. माझे वडील काही थोर मोठे गायक नव्हते, पण त्यांचं गाणं श्रवणीय होतं. समाजाला सांभाळून ज्या त्या समाजाच्या त्यांना समजावं, पचावं अशा पद्धतीचं गायन ते गात असत आणि पंचकृषीमध्ये
त्यांच्या गाण्यानं लोकांना ते मंत्रमुग्ध करत असत. त्याचबरोबर जे आपल्याला ठावे ते जगाला सांगावे अशा पद्धतीनं त्याने आमच्या गावातील सर्व मुलांना त्या भजनाची गोडी लावली. आणि त्यामध्ये मला आवर्जून एका माणसाचं नाव घ्यावंसं वाटतंय आणि तो म्हणजे आमचा विलास, कैलासवासी विलास विष्णू कांबळे. हा तात्यांच्या बरोबर कायम इकडं तिकडं फिरणारा, भजनाला तात्यांना उठवून नेणारा हा विलास हा या कार्यक्रमासाठी उपस्थित असायला होता. पण दुर्दैव आपणा सर्वांचं की तो अकाली निघून गेला. तर विलासपासून ही भजनाची संकल्पनाच पूर्ण होत नाही. त्याचबरोबर गावातील इतर सर्व भजनामध्ये यल्लापा कांबळे, विश्वास कांबळे, त्याचबरोबर सुरेश आणि आत्ताच आपल्याकडे आता नवीन एक गायक उदयाला आलेला आहे तो म्हणजे ओमकार कांबळे. आता एकाचं नाव अजय आहे तर दुसऱ्याचं आम्ही अतुल ठेवूया का काय असं मला वाटायला लागलंय. कारण ही दोन्ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम करतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. तर ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. याबद्दल मी आपल्या या टीमचं, ग्रामपंचायत बीडीओ, सर्व संस्था तसंच सर्व ग्रामस्थांच्या मार्फत पुनश्च एकदा आभार मानतो आणि ह्या तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावी आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप पुढचा पल्ला गाठावा अशा प्रकारचे मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा आहे. समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा वसानी वारसा लाभलेला तुम्ही मी सगळेजण बहुजन हिताय म्हणून संबोधले जाणारे सगळे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या संस्कारक्षम संस्कृतीचे पाईक आहोत. या बुदरगडच्या पायथ्याला बसलेले बेडीव गाव तसं छोटं आहे, पण या गावातील माणसं मनाने आणि खऱ्या अर्थानं कलेने फार मोठी आहे. माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याच्यावरून त्याचं पाप पुण्य ठरत असतं, याच्यावरून त्याची कीर्ती ठरत असते, याच्यावरून त्याचं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी दाखवत असतं. आणि जी माणसं स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगतात त्याच माणसाची पुण्यतिथी आणि जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो. अनेक महापुरुष होऊन गेले. अध्यात्माचा वसानी वारसा तुमच्या माझ्या सगळ्या मातीला लाभलेला आहे. आणि खरंच या बेडीवच्या मातीमध्ये असा एक महापुरुष जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं वारी, आषाढी वारीच्या अगोदर
जनावरांना चारायला घेऊन गेल्यानंतर कैलासवासी शंकर पाटील तात्या यांना हार्ट अटॅक आला आणि खऱ्या अर्थाने ते मृत्युमुखी पडले. माणूस तुमच्या माझ्यामधून जातो म्हणजे काय होतं? एका विचाराची पोकळी निर्माण होते. तात्यांबरोबरचा संवाद तुमचा माझा संपला आणि त्या संवादाची उणीव कुठेतरी तुम्हाला भासू लागली. म्हणून तुमच्याच गावच्या सुपुत्राला वाटलं की ती उणीव भरून काढण्यासाठी ज्या माणसानं, ज्या गुरुनं तुम्हाला घडवलं, ज्या माणसानं मला खऱ्या अर्थानं मुंबईपर्यंत नेला आणि माझ्या गळ्याला वेगळा साथ दिला आणि त्या मुंबईच्या मातीमध्ये जाऊन अभिमान माझा महाराष्ट्र नावाचं युट्यूब चॅनल मी निर्माण करू शकलो, त्या गुरुसाठी माझं काहीतरी देणं आहे. म्हणून अजय कांबळेने निर्माण केलं गुरुदक्षिणा. त्या गाण्याचा अनावरण सोहळा, लॉन्चिंग सोहळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या प्रेरणेनं सादर करत असताना आम्हा सगळ्या कलाकारांना आज अभिमान वाटतो. म्हणूनच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्वांचा अधिपती गणपती, त्या गणपतीच्या चरणी आमचं पहिलं पुष्प. देवा यावे धावनी रे, यावे धावनी देवा, यावे धावनी. गणराया गणराया दाराया यावे धावनी, यावे धावनी. गणराया दाराया यावे धावनी, गणराया गुरुदक्षिणा, इसके लिए इंडियन बैंक की तरफ से, हमारी तरफ से, हमारे पूरे स्टाफ की तरफ से अजय को बहुत सारी शुभकामनाएं. ये बहुत ही अच्छा भजन बना है. हम सबसे रिक्वेस्ट करेंगे कि इसे ज़्यादा से ज़्यादा देखें और अजय के चैनल अभिमान माझा महाराष्ट्र को लाइक, सब्सक्राइब और शेयर करें. थैंक यू. मधुरी
माझा गुरुदक्षिणा नावाचा अभंग येतोय तुमच्या भेटीला. सर तुम्ही नेहमीच माझा चॅनल वगैरे बघत असता, तर हा गुरुदक्षिणा अभंग तुमच्या भेटीला येतो, तर नक्की आवर्जून बघा सर. आणि धन्यवाद सर, तुम्ही मला एवढा वेळ दिला मला भेटण्यासाठी वगैरे. अजयने हा जो गुरुदक्षिणा अभंग लिहिलेला आहे खूप छान लिहिलेला आहे. त्याचं गावाविषयी असणारं प्रेम, गावाची संस्कृतीविषयी असणारं प्रेम आणि त्याने जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि इथंपर्यंत त्याचा प्रवास खूप छान आहे आणि खूप चांगला हा त्यांनी गुरुदक्षिणा अभंग लिहिलेला आहे. त्याच्या या कार्यासाठी माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, खूप खूप आभार आहे. माझी मैना गावावर राहिली, माझी
रंग गवाळ कोर चंद्राची उदार गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी आणि सतेज क्रांती खडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी तवण्याची रेखीव भुया कमान जणू इंद्रधनुची आणि हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची काठी रत्नाची खान माझा जीवनी खानाची गुणाची छकड गायली माझ्या जीवाची होती माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या गायली अहो या गरिबीने ताटातूट केली आम्हा दोघांची अहो या गरिबीने ताटातूट केली आम्हा दोघांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची आणि बांधा बांध झाली भाकर तुकड्यांची आणि घालवीत निघाली माझी मैना जणू चांदणी शुक्राची गावंदरीला येताच कडी कोमेजली तिच्या मनाची आणि शिकस्त केली तिला हसवण्याची हैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मळवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज वज्र टिक्का गळ्यात माळ पुतळ्यांची कानात गोखर पायात मासुळ्या कानात गोखर पायात मासुळ्या दंडात नाकात नत सर्जाची बरी उमालली नाही गडी तिच्या अंतरीच्या आणि छातीवर दगड ठेवून वाटत धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ओरसली डोळ्यात काही हसली गाला माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझी जीवाची वचनांची दागिन्यांनी मळवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज वज्र टिक्का गळ्यात माळ पुतळ्यांची कानात गोखर पायात मसुळ्या कानात गोखर पायात मसुळ्या दंडात नाकात नत सर्जा बरी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाटत हवी होती मी मुंबईची मैना खचली मनात
सर आवाज करा फुल काढायला लागेल का? माझी देवा झाली चुकली पंढरीची वारी, चूक माझी देवा झाली चुकली पंढरीची वारी, कशी होई भेट वाट पाहतो या दारी, वाट पाहतो या दारी, माऊली 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 माऊली। गाव माझं व्यसनात बुडालं रसाल, परीत काही आस आघटीत वार, गाव माझं व्यसनात बुडालं रसाल, काही आस आघटीत वार, तूच शिकवार मला भजनाची ओळ, का सांग देवा कसा चुकला हा घोळ, माऊली भजनातला देव, तुझ्या भजनाचा रंग देवा झालं याने रंग कसं सांगू पांडुरंगात सार, देवा विठ्ठल 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 देवी सेवा हात जोडून या देवाचा देवाचा विमा प्राण पांडुरंगा, देवा विठ्ठल 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 हा माझा कार्यक्रम मी पुरेपूर दाखवण्याचा माझ्या चॅनलवर तुम्हाला प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. झालेला कार्यक्रम चांगला वाटला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा अभंग तुमच्या मित्र आप्तेष्ट मित्रमंडळी आणि दोस्तांना नातेवाईकांना संपूर्णपणे पाठवून टाका, शेअर करा मित्रांनो. आणि काय जर छोटी मोठी जर चूक झालेली असली कार्यक्रमाच्या वेळी तर मोठ्या दिल्यानं माफ करायला अशी अपेक्षा करतो मित्रांनो तुमच्याजवळ. आणि चॅनेल अभिमान माझा महाराष्ट्र या चॅनेलवरती जाऊन हा अभंग सर्वत्र पसरवा आणि चॅनेल नक्की पाहत राहा मित्रांनो. धन्यवाद.